यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। धनगर समाजाच्या बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। बैठकीतून थेट पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना फोन केल्याची माहिती समोर येते। फोन करा, धनगर समाजाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार अशा शब्द दोघांनीही दिल्याची माहिती समोर येते। तर धनगर समाजाच्या बैठकीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला आहे। बैठकीनंतर थेट पंकजा मुंडे ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत, बीडमधून लोकसभा उमेदवारी त्यांना मिळाली आहे आणि त्याचबरोबर बजरंग सोनवणे ज्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा असताना या दोघांना या बैठकीनंतर धनगर समाजाच्या बैठकीनंतर फोन करण्यात आला होता आणि या दोघांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली। त्यावर या दोन्ही नेत्यांनी आपण धनगर समाजाचा धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? लोकसभेची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये मवियाचा जरी उमेदवार इकडून अजून जाहीर झाला नसला तरी देखील मवियाचे उमेदवारी विषयी ज्यांची चर्चा आहे आणि महायुतीकडून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांना फोन करून इथं धनगर समाजानं आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलेलं होतं। नेमकं काय घडलंय या ठिकाणी? निश्चित फरा या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी जी काही चाकरवाडी हे गाव आहे, या गावामध्ये धनगर समाजाची महत्त्वाची अशी बैठक बोलावण्यात आली होती आणि याच बैठकीतून जे यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब दोडतले यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह जो आहे तो धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेला होता। परंतु ही बैठक सुरू असताना धनगर समाजाचे जे काही नेते आहेत बाळासाहेब दोडतले यांनी थेट लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना फोन लावलेला आहे आणि पंकजा मुंडेंची धनगर आरक्षणाबाबतची जी काही भूमिका आहे ती अगोदर स्पष्ट करावी, जेणेकरून तुम्हाला आम्ही निवडणुकीत पाठिंबा कशा पद्धतीने द्यावा असं हे इथे संभाषण जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। आणि याच ठिकाणी पंकजा मुंडे यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न मी ज्यावेळेस संसदेत पहिल्यांदा जाईल तो पहिला जो प्रश्न असेल तो धनगर आरक्षणाचा असेल असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे। त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी जे बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चेत आहे त्यांना देखील या ठिकाणी फोन लावण्यात आला आणि बजरंग सोनवणे यांनी देखील हा शब्द दिलेला आहे की मी हा जो धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लावेल। परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आज ही जी काही बैठक होती त्या बैठकीमध्ये हाय व्होल्टेज असा ड्रामा पाहायला मिळाला, कारण की याच बैठकीमधनं आज जो उमेदवार असणार आहे तो जाहीर केला जाणार होता। परंतु त्यापूर्वी जर पाहिलं तर याबाबत भूमिका जी आहे ती वेगळी करण्यात आली, त्यामुळे या ठिकाणचे जे काही लोक होते ते देखील या बैठकीतून उठून गेल्याचं देखील पाहायला मिळालं आणि लोकांनी याबाबत नाराजी जी आहे ती देखील बोलून दाखवली। परंतु पंकजा मुंडेंचं जे काही विधान आहे या ठिकाणचं ते अतिशय महत्त्वाचं असंच म्हणावं लागेल। 5 वर्ष मी या ठिकाणी कुठल्याही ह्याच्यामध्ये नव्हती, परंतु आता जे आहे ज्यावेळेस मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि विजयी होईल त्यावेळेस पहिला जो प्रश्न असणार आहे तो धनगर आरक्षणाचा असणार आहे आणि तो सोडवेल असा शब्द या ठिकाणी पंकजा मुंडेंनी दिलाय। निश्चितच विकास, आता या दोन्ही लोकांनी उमेदवारांनी, एक संभाव्य उमेदवार आहे तर दुसरीकडे उमेदवारी घोषित झालेली आहे, त्यांनी शब्द दिला आहे, पण धनगर समाज कोणाच्या पाठीमागे उभा राहतो ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।